नमस्कार मित्रांनो, आपण विज्ञान प्रश्न सिरीज सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये ही सिरीज किंवा ही प्रश्न सिरीज आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे याचा आपल्याला नक्की फायदा होईल. चला तर मग सुरू करूयात. आणि आजच्या भागातील आपला पहिला प्रश्न आहे, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकांनी दिले? आणि उत्तर आहे जोहान्स पुरकिंजे यांनी. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जोहान्स पुरकिंजे यांनी दिले. पुढील प्रश्न बघा, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे? आणि उत्तर आहे उच्च ताण. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे उच्च ताण होय. नंतरचा आपला प्रश्न आहे, अन्नातील रिकामी जागा हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रथिने. अन्नातील प्रथिने हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत. नंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1735 मध्ये रिकामी जागा यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी अशा दोन सृष्टीत विभागले होते. आणि उत्तर आहे कार्ल लिनियस यांनी. इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी अशा दोन सृष्टीमध्ये विभागले होते. त्यापुढील प्रश्न बघा, रिकामी जागा हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते. आणि उत्तर आहे इन्स्युलिन. इन्स्युलिन हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते. पुढील प्रश्न बघा, विद्युत अपघटनाचे नियम कोणी शोधून काढले? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे मायकल फॅरेडे. विद्युत अपघटनाचे नियम मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. नंतरचा प्रश्न बघा, अन्नातील रिकामी जागाच्या विघटनाला पुयण किंवा कुजणे असे म्हणतात. आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रथिने. अन्नातील प्रथिनांच्या विघटनाला पुयण किंवा कुजणे असे म्हणतात. नंतरचा प्रश्न बघा, हेपॅटायटिसचा विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे रिकामी जागा या अवयवास विकार जडतो. उत्तर आहे यकृत या अवयवास. हेपॅटायटिसचा विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे यकृत या अवयवास विकार जडतो. पुढील प्रश्न आहे, रिकामी जागाच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो. उत्तर आहे ट्रायब्युटेरिन. ट्रायब्युटेरिनच्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो. नंतरचा प्रश्न बघा, कोकोसारख्या शीतपेयांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे लक्षणीय प्रमाण असते? उत्तर आहे कॅफिन. कोकोसारख्या शीतपेयांमध्ये कॅफिन या घटकाचे लक्षणीय प्रमाण असते. नंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हे संप्लवण पद्धतीने शुद्ध केले जाते. उत्तर आहे मेण. मेण हे संप्लवण पद्धतीने शुद्ध केले जाते. नंतरचा प्रश्न आहे, मिथेन वायूला रिकामी जागा असेही म्हणतात. उत्तर आहे मार्श गॅस. मिथेन वायूला मार्श गॅस असेही म्हणतात. त्यापुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्यांचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे किंवा युरिनद्वारे उत्सर्जित केली जातात? उत्तर आहे जीवनसत्व ब आणि क किंवा जीवनसत्व बी आणि सी ही जीवनसत्वे त्यांचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे किंवा युरिनद्वारे उत्सर्जित केली जातात. नंतरचा प्रश्न बघा, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? उत्तर आहे इरिस. मानवी डोळ्याचा इरिस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. त्यापुढील प्रश्न बघा, प्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार करता आहारातील रिकामी जागा या घटकापासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जास्त ऊर्जा उपलब्ध होते. उत्तर आहे मेद किंवा स्निग्ध. प्रति 1 ग्राम आकारमानाचा विचार करता आहारातील मेद किंवा स्निग्ध या घटकापासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जास्त ऊर्जा उपलब्ध होते. नंतरचा प्रश्न आहे, काळपुडी हा रोग रिकामी जागापासून होतो. आणि आपले उत्तर आहे जीवाणूपासून. काळपुडी हा रोग जीवाणूपासून होतो. नंतरचा प्रश्न बघा, रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला ही संज्ञा आहे. उत्तर आहे पूर्व प्रतिरक्षा. रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला पूर्व प्रतिरक्षा असे म्हणतात किंवा ही संज्ञा आहे. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा हे घटक कर्करोगजनक असतात. आणि उत्तर आहे हायड्रोकार्बन्स हे घटक कर्करोगजनक असतात. नंतरचा प्रश्न बघा, कर्करोगाच्या पेशी खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जातात? तर उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच स्थानीय ऊतींचे आक्रमण, शरीराच्या अन्य भागात प्रसार किंवा विक्षेपण,
वृद्धीच्या नियंत्रणावरील कमतरता या सर्व वैशिष्ट्यांवरून कर्करोगाच्या पेशी ओळखल्या जातात किंवा ओळखल्या जाऊ शकतात. पुढील प्रश्न बघा. रिकामी जागा हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार आहे. आणि आपले उत्तर आहे जीवनसत्व ड हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक शोषणासाठी जबाबदार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील खनिज अशुद्धी द्रव्य खालीलपैकी कोणाकडून उत्सर्जित केली जातात? आणि उत्तर आहे वृक्काद्वारे. मानवी शरीरातील खनिज आणि अशुद्धी द्रव्य वृक्काद्वारे उत्सर्जित केली जातात. नंतरचा प्रश्न बघा. विक्षेपण हे रिकामी जागा या रोगाचे वैशिष्ट्य आहे. उत्तर आहे कर्करोग. विक्षेपण हे कर्करोग या रोगाचे वैशिष्ट्य आहे. त्यापुढील प्रश्न बघा. अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? आणि उत्तर आहे विकरे. अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून विकरे कार्य करतात. पुढील प्रश्न बघा. निरोगी व्यक्तींमध्ये मूत्राचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? आणि उत्तर आहे युरोबिलिन. निरोगी व्यक्तींमध्ये मूत्राचा किंवा युरिनचा रंग त्यातील युरोबिलिन या घटकामुळे प्राप्त होतो. पुढील प्रश्न आहे. खालीलपैकी रिकामी जागा हे स्नायू ऊतींचे महत्त्वाचे कार्य गणले जाते? उत्तर आहे हालचाल. हालचाल हे स्नायू ऊतींचे महत्त्वाचे कार्य म्हणून गणले जाते. तर मित्रांनो, हे होते आजच्या भागातील आपल्या विज्ञानाचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरं. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह आपल्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.